मंजूर झाले, काय सांगाल आज? तहकूब कुठले झाले, मंजूर कुठले झाले? जे रेग्युलर विषय असतात दर आठवड्याला त्याच्यातले बरेचसे विषय आज जलनिसारण असेल, पाणी पुरवठा असेल, या रिलेटेड विषय आपणच मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये ठेवी कुठल्या बँकेमध्ये कशा पद्धतीने ठेवल्या पाहिजेत, नॅशनलाइज बँकेमध्ये कितीपर्यंत ठेवल्या पाहिजेत, तुमच्या रेग्युलर बँक्समध्ये कितीपर्यंत ठेवल्या पाहिजेत, याच्यावरती चर्चा करून त्या पद्धतीने काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. अजून तुमचं काही विषय होते. क्रीडा समितीचं एक धोरण करायला लावलेलं आहे. ज्या दिवशी धोरण तयार होईल त्याच दिवशी ते विषय मंजूर करावे, तोपर्यंत ते विषय तहकूब ठेवलेले आहेत. अप्पोगरचा काय विषय? अप्पूघर हा आपल्या सगळ्या शहरवासियांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अप्पूघरला प्रत्येक व्यक्ती लहान असताना शहरातली सगळी जी जुनी जाणती लोक आहेत ही सगळी एक आवडीने अप्पूघरला जात होते, परंतु आज अप्पूघरला अपडेट करणं गरजेचं आहे. आज अप्पूघरचा जो विषय आला होता की 2 वर्ष मुदतवाढ द्यायचा, परंतु आज तिथं कोरोना काळात असल्या कारणाने संबंधित ठेकेदारांनी तो मागितलेला होता आणि तो रास्त पण आहे. परंतु आम्ही त्यांना अशा सूचना करण्यासाठी की त्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला अपडेट्स करता येतील, आजच्या सगळ्या पिढीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आजच्या सगळ्या लोकांना तिथं परत एकदा पुन्हा एकदा अप्पूघरला एक नवजीवन मिळण्यासाठी की बाबा आपण तिथं आजचा फुटफॉल जर 1500 लोकांचा असेल तर ती 6 एकर साधारणपणे जागा आहे. तर पुढील काळामध्ये किमान तिथं रोजची एक 10 ते 15,000 लोक तरी व्हिजिटला गेली पाहिजे. का तर आपली कामगार नगरी आहे शहर म्हणजे आपलं, आणि या शहरामध्ये सर्वसामान्यांना परवडण्यासारखं अप्पूघरच आहे. तिथं 50-100 रुपये एंट्रीचं तिकीट आज पण आहे आणि उद्याच्या काळामध्ये पण ते तेवढंच ठेवून त्याच्यामुळे कशी सुधारणा करता येईल. आज ज्यावेळेस आपण लोक अम्युजमेंट पार्क असेल किंवा इतर ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी किमान त्यांना 1000-1500 रुपये तिकीट मोजावं लागतं. तर तशी परिस्थिती अप्पूघरला नाही आहे. मग त्याच धर्तीवरती चांगलं अजून कसं त्याला डेव्हलप करून लोकांचा फुटफॉल तिथं कसा वाढेल, लोकांपर्यंत अप्पूघर पुन्हा एकदा सर्वांना कसं माहिती होईल. 5% दरवर्षी आपलं शहर वाढतं. वाढत्या लोकसंख्येनुसार मागच्या काळामध्ये बरीचशी लोक नवीन आपल्याकडं कामगार लोक राहायला आलेली आहेत आणि ही आलेली लोक जी आहेत या लोकांना त्यांच्या मुलांना कुठंतरी नेण्यासाठी, कुठंतरी एक दिवस विरंगुळासाठी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून अप्पूघर आहे. आणि ही अप्पूघरची ओळख ही शहरात टॉप लेवलला नेण्याचा एक आमचा मानस आहे. आणि त्यासाठी काही त्याच्यामध्ये आमदार साहेब असतील, महापौर असतील, सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यामध्ये आपल्याला काय अजून चांगलं करता येईल हे करून आयुक्त साहेबांशी चर्चा करून तो विषय पुढील 2-3 आठवड्यामध्ये आम्ही मंजूर. म्हणजे चांगलं करण्यासाठी अंदाजे किती खर्च येईल? खर्च आज सांगू आपण शकत नाही. खर्च आज आपण कुठल्या बेसिसवरती करायचं हे आज आपण ठरवू शकत नाही. संबंधित जो ठेकेदार आत्ता काम करतोय तो ह्याच दरामध्ये काम करून जर आपल्याला तो स्वतःसर खर्च करणार असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. आपल्याला महत्त्वाचं काय आहे की लोकांना लागणारं तिकीट हे कुठल्याही पद्धतीत जास्त नाही करायचं, हे वाढवायचं नाही. लोकांना परवडन अशाच पद्धतीने ते ठेवायचे आणि ह्या परवडणाऱ्या खर्चामध्ये जे चांगलं करून आपल्याला कोण देत असेल किंवा ती संबंधित ज्यांना आता ऑलरेडी 2031पर्यंत त्यांच्याकडेच काम आहे तर ती संबंधित व्यक्ती जर व्यवस्थित देत असेल तर त्याचा विचार करून एक चांगला ठराव तयार करून तो मंजूर करायचा. नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न? पुढील काळामध्ये नियंत्रण आणण्यासाठी आज त्यांचे विषय होते 15, 16, 17 नंबरचा जिमचाच विषय होता, ठेकेदारांचाच विषय होता. तो आम्ही तहकूब ठेवलेला आहे. तो आम्ही आज काही मंजूर केला नाही आहे. ह्याचं मागचं मूळ कारणच ते आहे की बाबा जिमचं आपल्याला एक धोरण ठरवायचं आहे आणि धोरण ठरवल्यानंतर की बाबा आज आपण त्यांना पैसे द्यायच्या ऐवजी आपण प्रॉपर्टी पण त्यांना देतोय आणि आपण पैसे पण देतोय, तर हे चुकीचं आहे. तर त्यांच्याकडून आपल्याला महापालिकेला काय आर्थिक उत्पन्न थोडं वाढतं आहे का, लोकांसाठी कमी अल्पशा दरामध्ये त्यांनी जिम देणं बंधनकारक आहे ते नियम पाळतात आहे का, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून पुढील काळामध्ये धोरण निश्चित करून आपण ते जिमचा प्रस्ताव करणार. ज्याची निविदा असते त्याला टेंडर दिलं जातं. मात्र तेच टेंडर आपण पाठीमागच्या सभेला जर बघितलं तर क्षेत्रीय कार्यालयाचा एक विद्युतचा विषय होता की त्याला पहिलं काहीतरी थोड्याशा पैशामध्ये दिलं, नंतर वापस तेच कामं चालू आहे म्हणून त्याला जास्त खर्च लागतं म्हणून वापस त्याला वाढवून दिलं. असेच जर विषय घेणार असेल तर पुढे चालून कसंही करणार आहे. आमच्या इथं आत्ताचा विषय आम्ही तशा पद्धतीने घेत नाही. आज जर एखाद्याला अंदाजपत्रक रक्कम जेवढी आहे त्या अंदाजपत्रक रक्कम क्रॉस करून कुठलाही विषय आजच्या मीटिंगला आम्ही घेतलेला नाही.
आजच्या मीटिंगला विषय घेत असताना किंवा अंदाजपत्रक रक्कम त्याची किती आहे, खर्चाची अपेक्षा किती होती, तो किती काम त्याच्यामध्ये केलेलं आहे, वाढीव काही काम झालेलं आहे, आणि वाढीव जर झालेला असेल तर त्या अंदाजपत्रकाच्या बाहेर कुठलाही विषय केला जात नाही. आजच्या मीटिंगला तो केलेला नाही. सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं महापौर व आयुक्तांच्या वाहनाच्या खरेदीविषयी काय सांगाल? निश्चितपणे महापौरांनी जी इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा जो निर्णय घेतला हा स्वागतनीय आहे. आज मोदी साहेबांच्या विचाराने, आज आमच्या फडणवीस साहेबांच्या विचाराने शहरातले आमचे आमदार शंकरबाबू असतील, महेशदा असतील, उमाताई असतील, अमितजी असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व पदाधिकारी, जे महायुतीचे पदाधिकारी आमच्या शहरामधले असतील, की ज्यांना महापालिकेतर्फे वाहन प्रवास दिला जातो, की शहरामध्ये कुठलेही कामं चालू असताना त्यांना एक महापालिकेचं वाहन दिलं जातं. तर पुढच्या काळामध्ये आम्ही त्वरित 1 महिन्याभरामध्ये एक वाहनांची निविदा काढतोय, की त्याच्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या असतील, काही नेक्सॉन असतील, काही टाटा हॅरियर्स असतील. आज तुम्ही जर पाहिलं तर आज आपले काही पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक गाड्या ज्या आहेत त्या 50-50 लाखाच्या, कोट रुपयाच्या सुद्धा काहींच्या गाड्या आहेत. परंतु नेक्सॉन असेल किंवा टाटाची गाडी असेल किंवा महिंद्राची गाडी असेल, या 20-25 लाख किंवा 10 लाख 15 लाखात सुद्धा या गाड्या भेटतात. आणि ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत. एखादा पदाधिकारी ग्रीन नंबर प्लेट असलेली इलेक्ट्रिक गाडी ज्यावेळेस घेऊन फिरतो लोकप्रतिनिधी, तर निश्चित त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन, त्याचे जे फॉलोअर्स असतात, त्याच्या प्रभागातली काही त्याला फॉलो करणारे लोक असतात, शहरातले लोक असतात, यांच्यामध्ये देखील इलेक्ट्रिक गाडी वापरायची इच्छा वाढेल. आणि त्या धोरणासाठी महापौरांनी जो निर्णय घेतला की इलेक्ट्रिक गाडी वापरायचा, तो निश्चितपणे स्वागतनीय आहे. याला धरून एक प्रश्न